आपण पाहणार आहोत आज आपला माईक सेवा चार्जिंग लावलेला आहे आपण मोबाईल आणि आपण वरी जात आहोत। वरी जात असताना आपल्याला पाहायचं आहे आज आकाश। आज आलो रूफटॉपवर आपण। हे पहा, हे सध्याचं आकाश आहे। पहा, भरपूर पाऊस पडलेला आहे आपल्या इकडे। हे पहा, आकाश पूर्ण निर्भ्र आहे, निळं। तर चला आज जाऊया आपण देवमाईकडे। देवमाईचे काही क्वेश्चन आन्सर सिरीज करूया आणि टाकूया हा व्हिडिओ। तर हे पहा, हे दिसतात कोण तुम्हाला, इथं बसलेले आहे आपले दोस्त, त्यांची भेट घेऊ। चला, हे पहा गल्लीत कसं ओलं झालं आहे। तर भेटूया देवमाईच्या घरी। हे पहा, जास्त पाणी नाही पडलं आपल्या इकडं। तर चला दोस्तची भेट घेऊ। दोस्त, पाणी कसं काय पडलं आपल्याकडं? बरा पडला ना, छानपैकी। हे पहा, गटर तुंबले थोडे थोडे। अहो, आता इलेक्शन आहे 26 तारखेला। वोट कोणाला द्यायचं तुम्हाला? वोट का? हां, अजून आपल्याकडे उमेदवार नाही आला। उमेदवार कोणीच नाही आलं का? नाही बुवा। नाही का? कोणता विचार करावा मग या गोष्टीवर? हा, असा विचार चालू आहे आता, कोणता विचार करावा। कोणता विचार करावा? कोणतं मत देता का शेवट नोटा टाकता? नोटा म्हणजे कोणालाच नाही, नोटा म्हणजे कोणालाच नाही, कोणालाच नाही, घेणंच नाही। काय घेणं नाही। नोटा नका टाकू तुम्ही, कारण मतदान प्रत्येकाचा हक्क आहे। अहो, आपल्यालाच कोणाचं घेणं नाही। बरोबर आहे, बरोबर आहे। त्या जर आपलं घेणं असतं ते आपल्यापर्यंत आले असते। आपलं आपलं हाव, त्याचं कर्तव्य ना, त्याचं कर्तव्य भेट देणं आपल्याला। यासाठी एकच मत पाहिजे, एकच मत पाहिजे, हजाराचं काम नाही, हजाराचं काम नाही। एक मग प्रत्येक मतदाराला भेटणं हे त्याचंच काम आहे। त्याचंच काम आहे, त्याचंच काय आहे। असं चालतंय का की मी जाणार नाही, मी आल्याशिवाय राहणार नाही, असं चालतंय? हे घरबेट चालते काय त्या? नाही नाही नाही, बरोबर आहे। नम्र व्हावं लागतंय, नम्र व्हावं लागतात, पाया पडणं लागतंय, आंधळ्याच्या फुटक्याच्या पाया पाया पडणं लागते, अशी हात जोडणं लागतात। पा येड्याला बी हात जोडावं लागतं, येड्याला बी हात जोडणं लागते। त्याला असं समजायचं नाही, त्याला समजायचं हा आपल्यापेक्षा हा अरे हा, आपल्यापेक्षा हुशार म्हणणं लागतंय। असं त्याला समजून घ्यायचं। ही वेळ का कठीण आहे, ही ताठील वेळ नाही, ताठेल वेळ नाही, अभिमानाची वेळ नाही। तो ती कोणती वाक्य आहे? वक्त पडला बाका देखू काही ना काका, असं आहे, असं आहे ते का नाही? हा, वेळ आल्यावर गद्याला बाप बनवून लागतंय, असे अशी गोष्ट आहे याच्यात। त्याच्या पाया पडावं लागतं, त्याच्या पाया पडणं लागतंय। आपल्यावर वेळ आली तेव्हा, तवा नाही तर मग नाही। मग नाही, मग तोपर्यंत आपण। दोस्त, तुमची प्रतिक्रिया सांगा बरं नळ योजनेवर। आपल्या आरंबळडावर नळ योजना चालू होती का नाही? होणारच आहे। हा, वा वा, किती दिवसांत पाणी येईन आपल्या आरंबळडावर? हा, आता येतो अर्ध्या घंटे, आता अर्ध्या घंटा। अहो, हे तर पाणी पडला, हे तो पाहिला, हे पाणी पडेल जे अर्ध्या घंट्यात पडला तो वरला पाणी, वरला पाणी। खालच्या पाण्याची काही गरज नाही म्हणा का नाही आरंबळडायला? ते काय देणार नाही, त्याच्या बापाला द्यावं लागत। हा, लिहिले तसं त्याच्या बापाला द्यावं लागत, ते काय देणार नाहीत। खेळवतील आज पहिल्यासारखं। आपण सरपंचाला कॉन्टॅक्ट करू आणि ती लाईन लावू म्हणा, करा बाबा होती उद्घाटन। आम्ही किती दिवस पाण्यापासून वंचित राहू। अहो, ते पाणी काय काय दोस्त, हे पाणी बरं, हे झाले विषय दोस्त। मग हे पाणी पडल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे याच्यावर? शेवटची प्रतिक्रिया सांगा तुमची लगी। पाणी पडल्यावर, हां, पाणी पडल्यावर काय काय चेंजेस झाले आता या अर्ध्या एक तासात? त्याला हां हां, हे जे झाडं जुडं आहेत ना, हां 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 हे जरा हां हां, टवटवीत दिसू राहिले, टवटवीत थंडी। हां हां, आणि जरा उष्णता कमी झाल्यासारखी वाटते, उष्णता कमी झाल्यासारखी वाटते। हां हां, वाटती नाही झाली, झाली लगे झाली। हां हां, त्याच्यानंतर सध्या एकदम जसं गार वातावरण आहे, गार वातावरण आहे। आणि सध्या आपले ढेकळं मुरले का काही? आता थोडेफार बुरले असतील। एवढा पाऊस नाही झाला का नाही? नाही, एवढा नाही झाला। बरं बरं। आणि दोस्त, तुम्ही दिवसातून किती वेळेस आंघोळ करता? मी 3 ते 4 वेळा। 3 ते 4 वेळा? उष्णता जास्त तुमच्या, हां, उष्णतामुळे का नाही? हां हां हां। आणि आता तुम्ही आता समजा पाण्याचं व्यवस्थापन आता आपलं कसं नळावर अवलंबून आहे, तर स्टोरेज किती ठेवता तुम्ही पाण्याचं? म्हणजे पाणी कुठून आणता एवढं 4 वेळेस? पाणी भेटते आपल्याला, भेटते का नळावून? भेटते, जमते ना? पहिले मस्त आंघोळ करत होते दोस्त तुम्ही नळावर, त्या काय तेव्हा अजूनही करतोस? अजून करता? अजून आहे मोबाईलमध्ये आहे तुमचे व्हिडिओ? थोडं फार ते हे जर चालू असलं ना, हां, मोकळं जर चालू असलं राहतच कधी नव्हतं, कधी एखादा दिवस उजडतंच तसा।
बरोबर का नाही. करत असतो ते काय गुळ हा बरं घरच्या गुळापेक्षा त्या गुळ चांगली सोयीस्कर आहे एकदम सोयीस्कर आहे. आणि हे आता मोदीचं टी शर्ट घातलं याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मोदीचा तर मोदी एकदम चांगला माणूस आहे मला पाय बताना. चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. लय चांगला माणूस आहे देव माणूस आहे देव. त्यानं पब्लिक करता भरपूर काही केलं. त्यानं पब्लिक करता भरपूर काही केलं. आज रोजी पब्लिक विकायला लागली. पब्लिक विकायला नाही लागली. हो लागणारच आहे. लोकांच्या वावरात कामाला जाऊ नाही राहिली. त्याचं कारण मोदी. त्या लोक आळशी बनवले काही कामीचे ठेवले नाही लोक. मग तेच म्हणून राहिलो मी. हे ना तर हे काम विसरून चालले लोक. हे घातक होईल एक दिवस घातक झालं ते. झालंच त्याचा मुद्दा आला ना. कोणाची काम करण्याची वृत्ती राहिली नाही. टेंडन्सीच गेली माणसाची काम करायची. अहो ते म्हणताय मस्त 15 दिवसातच राशन भेटते. कबूल आहे. पहिल्यानं लोक काम करत होते पैसे राहत होते कारण काम करत होते. आता इथं काम नाही राहिलं, काहीच नाही. खायला काय देऊन राहिले? तांदूळ सगळ्यात जास्त तांदूळ आहे. तांदूळाशिवाय खायला नाही. म्हणजे सर्वात जे निकस अन्न आहे ते सगळ्यात जास्त भेटू राहिलं. म्हणजे जो 100 वर्ष जगणारा माणूस होता तो आता 50 वर्षावर येईल. 50 वर्षावर येईल. बरोबर आहे. नाही तुमचं जे मत आहे त्याला सहमत आहे आपण. याच्यामुळं म्हणजे वाटोळं उरायला आपल्या भारत देशाचं. महाराष्ट्रात तर चाललं. हा असाच व्हिडिओ आपण आता बंद करून टाकू, कारण आत्ता सध्या जी परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण व्हिडिओ काढू शकत नाही. हे आपले बाजूला आपले दोस्त बसलेले आहे. दोस्त बाय करा एकदा, तुमचा असा हात करा. हां भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. आणि असेच नवीन कंटेंटसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय करा. बाय म्हणा. बाय झालं का?